वाढत्या वयात स्किन केअर कसा करायचा? स्किन केअरचा सगळ्यात पहिला स्टेप असतो क्लिन्झिंग. आपल्याला वाढतं वय असेल तर एक जेंटल क्लिन्झर घ्यायचा आहे. मी इथे सेटाफिलचा क्लिन्झर घेतलेला आहे. तुम्ही छान जेंटल फेस वॉश पण घेऊ शकता. चेहऱ्यावर अप्लाय केल्यानंतर 1 मिनिट छान रब करायचा आहे. चेहरा थंड पाण्याने धुवून घ्यायचा आहे. आता तुम्ही माझी स्किन बघू शकता की ते हायड्रेटिंग झालेली आहे. यानंतर आता आपल्याला छान टोनर अप्लाय करायचा आहे. मी इथे द मॉम्स्कोचा व्हिटॅमिन सी टोनर घेतलेला आहे. तुम्ही रोज वॉटरसुद्धा अप्लाय करू शकता. टोनर अप्लाय केल्यानंतर आपल्याला सीरम अप्लाय करायचा आहे. बघा, जर आपलं वाढतं वय असेल, आपलं वय जास्त असेल, चेहऱ्यावर सुरकुत्या असतील तर डेली स्किन केअर रुटीनमध्ये आपल्याला सीरम हा नक्कीच अप्लाय करायचा आहे. सीरम लावल्याने रिंकल्स आणि फाईन लाईन्स चेहऱ्यावर येत नाही आणि आपल्या चेहऱ्यावर जर पिगमेंटेशन असेल ना तर ते सुद्धा निघून जातं. सीरम अप्लाय केल्यानंतर तुम्हाला लगेचच मॉइश्चरायझर लावायचं आहे. मी इथे तुम्हाला सेटाफिल आणि वेनुसियाचे मॉइश्चरायझर सांगितलेले आहेत. हे दोन्ही पण मॉइश्चरायझर खूप हायड्रेटिंग आहेत. आता तुम्ही बघू शकता माझी स्किन किती छान हायड्रेट झालेली आहे. यानंतर आपल्याला सनस्क्रीन लावायचं आहे. मॉर्निंग स्किन केअरमध्ये सनस्क्रीन अजिबात स्किप करायचं नाही आहे. सनस्क्रीन लावल्याने आपली स्किन प्रोटेक्ट राहते. त्यासोबत आपल्याला पिगमेंटेशन, कालवटपणा अजिबात होत नाही. तर अशा प्रकारे वाढत्या वयात आपल्याला स्किन केअर करायची आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडली व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.